सुगंधात रंगलेले ज्ञान व व्यासपीठ, सावित्रीबाई सारखे महान ज्ञानदानाचे महान कार्य करणारे माझे प्रिय गुरुजन व माझ्या बालमित्रांनो, मी सोहम. सर्वांना माझा नमस्कार. सावित्रीबाई फुले म्हटले की एक महान क्रांतिज्योत नजरेला दिसू लागते. ज्योत अशी की भयान अंधारात आपल्या प्रकाशाने उजेड पाडणारी, सारा अंधार नष्ट करायला सिद्ध झालेली, अंधार कायमचा नसतो असे सांगणारी, विद्येने गेले वाया गेले पशु, स्वस्त नका बसू विद्या गेले असे आग्रहाचे प्रतिपादन करणारी सावित्रीबाई आजही सर्वांची स्मृतिस्थान आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करतात. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून गौरवप्राप्त महिला आहेत. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी एका संस्कारी घराण्यात नवशे पाटलांच्या कुळात झाला. सावित्रीबाई जन्मल्या तेव्हा पेशवाईची राजवट संपून इंग्रजांनी आपल्या देशात पाय घट्ट रुजवले होते. त्या काळी आगोरी परंपरा, रूढी, प्रथा, अंधश्रद्धा, अज्ञान, अन्याय यांनी लोक भरडून निघाले होते. स्त्रियांची सर्वांगीण प्रगती झालेली नव्हती. अशा परिस्थितीतच सन 1840 रोजी सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांना शिक्षणाची आवड व तळमळही तसेच होती आणि हीच आवड त्यांनी सावित्रीबाईंमध्ये रुजवली, फुलवली आणि ती आपोआप बहरली. ज्योतिबांनी सावित्रीला शिक्षणाचे धडे, वाचन, लेखन, गणिताचे धडे शिकवले. शेतातील माती ही त्यांची पाटी तर वाळकी काडी ही त्यांची लेखणी होय. लेखन सामग्रीची अडचण त्यांना कधी भासलीच नाही. बुद्धिमान व जिज्ञासू अशा सावित्रीने अल्पावधीतच शिक्षणाचे धडे आत्मसात केले. त्यातूनच परिस्थितीवर मात करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन अवघा समाज शिक्षित करण्याचे ध्येय उराशी बाळगून सिद्धीस नेले व पुणे येथे 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा काढली. तेव्हा सावित्रीबाई फक्त 17 वर्षाच्या तर ज्योतिबा फुले 21 वर्षाचे होते. पण निश्चयाचे व निर्धाराचे बळ मोठे होते. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणापुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवले नाही, तर विधवांची परिस्थिती सुधारावी, बालहत्या थांबवण्यात यावी म्हणून त्यांनी आश्रम उभारले. ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचा दिवा अवघ्या देशात लावणाऱ्या सावित्रीबाईंचा मृत्यू देखील समाजसेवा करत असताना प्लेगची बाधा होऊन 10 मार्च 1897 रोजी पुण्यात झाला. व शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया, शब्दही अपुरे पडते तुमचे गुण गाया, शब्दही अपुरे पडते तुमचे गुण गाया. विधवा नातांच्या बनले तुम्ही आई, विधवा नातांच्या बनले तुम्ही आई, त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई, त्रिवार वंदन करतो तुम्हाला सावित्रीबाई.